नर्मदे हर नम पार्वतीपते हर हर महादेव शंभो हर. कोटेश्वरहून मी निघालो आणि इथे विमलेश्वरला पोहोचलेलो आहे. विमलेश्वर महादेव मंदिर, भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन आपल्याला होतं आहे. आता उद्या इथून होडीच्या माध्यमातून, जहाजाच्या माध्यमातून समुद्र ओलांडून, मैया ओलांडून पलीकडे जायचं आहे आणि पलीकडून मग उत्तर तटावरून पूर्ण परिक्रमा करून परत ओंकारेश्वरला यायचं आहे. ओंकारेश्वराहून निघाल्यानंतर आता विमलेश्वरला मी पोहोचलेलो आहे. 600 किलोमीटरपेक्षाही जास्ती पायी प्रवास झालेला आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. मैया खूप सांभाळते. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या या सगळ्या या महिन्याच्या कालावधीमध्ये. अनेक लोक धावत पळत परिक्रमा करत असतात, पण सावकाश आणि निवांत आणि मैयावर पूर्ण समर्पित भावनेने जर परिक्रमा केली तर खरंच खूप मोठा आनंद या परिक्रमेमध्ये मिळतो. साक्षात परिक्रमा मैया सांभाळते, क्षणाक्षणाला आपल्याला सांभाळते. प्रत्येक ठिकाणी कशाची चिंता काळजी करण्याची आवश्यकता नसते. ठरवून मुळात परिक्रमा करायचीच नसते. अनेक लोक ठरवून परिक्रमा करत असतात, पण मैयावर समर्पित भावनेने एकदा विश्वास ठेवला ना, मैया करून घेते. जिथं थांबायचे तिथंच थांबून घेते. जिथं आपल्याला प्रसाद मिळायचा तिथंच मिळतो. अनेक गोष्टी मैयाच्या इच्छेनेच घडत असतात. म्हणून मैयावर विश्वास ठेवून परिक्रमा करावी. उत्तम पद्धतीने परिक्रमा झालेली आहे. खूप आनंद होतो आहे मला की मी आता समुद्रावर पोहोचलो आहे आणि उद्या मैया ओलांडून पलीकडे जाणार. छान प्रत्येक ठिकाणी थांबलो, प्रत्येक मंदिरामध्ये थांबलो आहे. अनेक ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं, चांगल्या चांगल्या ठिकाणी दर्शन घेतलं. जेवढे तीर्थक्षेत्र आहेत या ओंकारेश्वरपासून तर विमलेश्वरपर्यंत, त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं. प्रत्येक मंदिरामध्ये बसलो, एखादा तास 1-2 तास दिला तिथे. त्या ठिकाणी नामस्मरण केलं. त्या तीर्थक्षेत्राचं महात्म्य तिथल्या पंडिताकडून, तिथल्या पुजाऱ्यांकडून व्यवस्थित समजावून घेतलं आणि नंतर पुढे निघालो. गडबड कुठेच केली नाही, कुठेच धावत जायचं इकड्या. एक गोष्ट मात्र आहे की परिक्रमा म्हणजे स्पर्धा नव्हे. परिक्रमेमध्ये अनेक लोक स्पर्धात्मक परिक्रमा करण्याचा प्रयत्न करत असतात की हा पुढे गेला आहे, तो पुढे गेला आहे. काही नाही. बिनधास्त आपल्या आपल्या पद्धतीने, आपल्या आपल्या श्रद्धेने, जैसा भाव दयापासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्राचा. समर्थ म्हणतात तसं श्रद्धेने परिक्रमा करायची. निश्चित मैया प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांभाळते आणि आनंद देते. रात्री दिवसभर चालून संध्याकाळी रात्री गेल्यानंतरच उठायची ही परिस्थिती नसायची. पाय खूप दुखायचे आणि प्रत्येक ठिकाणी व्हायचं. संध्याकाळची आरती आणि प्रसाद वगैरे झाल्यानंतर एकदा मैयाचं नामस्मरण घेऊन मैयाला नमन करून जेव्हा झोपल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर पाय जसे असेल तसे, म्हणजे काही कसली त्रास नसायचा, काही पाय दुखत नसायचे आणि सगळा त्रास निघून गेलेला असायचा, सगळा क्षीण निघून गेलेला असायचा आणि नव्या जोमाने सकाळी परत परिक्रमा सुरू व्हायची. अशा पद्धतीने 600 किलोमीटरपेक्षाही जास्ती अंतर विमलेश्वरपर्यंत झालेलं आहे आणि खूप मोठा आनंद होतो आहे. उद्या समुद्र ओलांडून पलीकडे जायचं आहे. तोही आनंद आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण खूप चांगला आनंद. प्रत्येकाने परिक्रमा करावी, पण ठरवून करू नये की इतक्याच दिवसामध्ये मी परिक्रमा करेन. तर मैयाच्या याच्यावर सोडून द्यावं आणि मैयाबरोबर आपल्याकडून जेवढं करून घ्यायचं तेवढीच करून घेते निश्चित. नर्मदे हर. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ पुढे पाठवा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ. हे विमलेश्वर
तीर्थक्षेत्र विमलेश्वर महादेवाची पिंड. हे विमलेश्वर महादेव मंदिर आता समुद्र तटापासून साधारण 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. मी समुद्र तट पलीकडे मी दाखवेन तुम्हाला. हे जवळच आहे हे विमलेश्वर मंदिर. इथेच असणारं हे रत्नेश्वर महादेव मंदिर इथे पाहायला मिळतं आहे. आपल्याला दर्शन घ्यायला मिळतं आहे. प्रभू रामचंद्राचं पुढं प्रतिमा आहे. उत्तम पद्धती अनेक पिंड या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. विमलेश्वर महादेव मंदिर. समुद्र इथून दिसतोय पहा. हे समुद्र दिसतोय पुढे आहे तो. पलीकडे समुद्र आहे. नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. सबस्क्राईब करा.